हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना मित्रांनो? इथं मी माझ्या मुलीसाठी 2 डोसे बनवून दिले होते खाण्यासाठी. त्याच्यावर मस्त तूप टाकून तिला खाण्यासाठी तयार करून दिले होते रात्रीच्या 7 वाजता. आणि त्याचनंतर मुलालासुद्धा मी बटाटे फ्राय करून दिले होते. म्हणजे त्याला चिप्सला हवे होते, मार्केटमधनं मी आणले नव्हते म्हणून मी त्याला घरीच फ्राय करून दिले होते. त्याच्यानंतर मी आज तुम्हाला भेंडीची भाजी कशी बनवली ती सांगणार आहेत मित्रांनो. भेंडी मी सगळ्यात आधी धुवून घेतली, तिला मध्यभागी कट करून 2 ठिकाणी कापून घेतलं. त्यासाठी मटेरियल तयार केलं मित्रांनो. मटेरियलमध्ये मी तिला कांदा, लसूण, मिर्च, टमाटर वगैरे कापून घेतलं होतं. त्यानंतर मी ती जी कापलेली भेंडी होती मध्यभागी ती तेलामध्ये फ्राय करून घेतली आधी. फ्राय म्हणजे एकदम असं ब्राऊन होईपर्यंत मी तिला आधी तेलामध्ये मस्त फ्राय करून घेतलं. त्यानंतर मी जे मटेरियल कापून वगैरे ठेवलं होतं ना मित्रांनो, इथं बघा मित्रांनो, मी थोडंसं असं ब्राऊन होईपर्यंत हिला फ्राय केलं. त्याच्यानंतर मी कांदा वगैरे त्याच्यात फ्राय आधी मी जिरं वगैरे टाकून कांदा वगैरे फ्राय करायला ठेवून दिला होता. 2 मिनटं इथं मी त्याच्यावर झाकण ठेवून दिलं होतं ते लवकर फ्राय व्हावं म्हणून. इथं फ्राय मित्रांनो लगभग झालं होतं. तिथं मी त्याच्यात थोडे थोडे मसाले टाकले, जसं धनी पावडर, मिर्च पावडर आणि पेस्ट वगैरे थोडा जो होता तो टाकला. जास्त काही मटेरियल माझ्याकडे नव्हतं, मी नॉर्मल बनवलं होतं कारण ज्यादा मसाल्याचं आम्ही पण खात नाही. त्यासाठी थोडे नॉर्मल मसाले टाकून इथं मी फ्राय केलं. त्यात ती फ्राय केलेली भेंडी होती ना मित्रांनो, ती टाकून दिली, तिला खालीवर केलं. आणि हिच्यामध्ये थोडंसं फ्राय झाल्यानंतर थोडंसं ठेवून दिलं होतं. आणि त्यानंतर थोडं पाणी टाकलं होतं मित्रांनो. पाणीमध्ये थोडं फ्राय, कारण ग्रेव्ही करायची होती. तर इथं थोडंसं ग्रेव्ही कमी झाली म्हणून मी अजून थोडंसं याच्यात पाणी सोडलं होतं मित्रांनो वरतून ना. परत त्याला 5-6 मिनटं याला काय म्हणते, त्याला गरम होऊ दिलं, शिजू दिलं मित्रांनो. आणि बस इथं माझी भाजी तयार झाली मित्रांनो. एवढी काही व्यवस्थित नाही पण झाली. अशी मी मसाला भेंडी बनवली होती मित्रांनो. त्यानंतर मी तेच डोसा वगैरे बनवायची तयारी केलेली होती मित्रांनो. 2 मुलींना आधी तुम्हाला दाखवलं आहे. 2 डोसे बनवण्यासाठी मी तवा ठेवलेला होता. या आधीच एक डोसा माझा खराब झाला होता कारण बनला नव्हता. त्यानंतर दुसऱ्या व्यवस्थित. बाय बाय मित्रांनो. कसा माझा व्हिडिओ वाटला कमेंटमध्ये